आ मी आहे. काय रे घाबरले ना मी. बापरे. आनंदी आय आराम करते. मीच सांगितलं तिला बाई आराम कर, दगदग करू नको. आणि राघव ऐक, मी तिला काही वेगळं बोललेली नाहीये, देवा शपथ. हे बघा आमचं काश्मीरचं वाळवंट. पण म्हणजे रमते स्वेटर बघा, स्वेटर बदललं माझं. तू स्वेटरचं काय घेऊन बसलीस? ठिकाणच बदललंय. अहो तुम्ही मला काश्मीरमध्ये घेऊन येणार होतात ना? हा मग नाही म्हणजे काश्मीर आणि वाळवंट यातला फरक माहितीये मला, भूगोलात शिकले ना मी. हो का? मग काय होतंय माहितीये का आनंदी, हल्ली ना थोडासा गोंधळ होतो माझा. थांब, घाबरू नकोस तू, मी पुन्हा करते जादू. आपण काश्मीर मध्ये जाऊ. हा आता कुठे आलोय आपण? इथेच आहोत आपण. हो तेच, आपण आता हळूहळू काश्मीर मध्ये चाललोय. हा आता आलो. नाही इथेच आहोत आपण. हो तेच, आता आपण काश्मीर मध्ये पोहोचणार आहोत. हा हे बाय माझे, अहो काय करताय तुम्ही? रमाताई मला खूप गरम होतंय बरं आता. बाय माझे जाऊ दे, स्वेटर काढते हा मी. ए थांब 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 थांब, ये ना जादू. हा मी काढते स्वेटर. हा हे काय? हा हे बाय माझे, रमाताई हे बघा. हा हा हा, थांब 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 थांब. हा रमाताई टोपी पण. थांब, जाईल ना जादूने, जाईल टोपी. करावं पटकन. थांब. काय करताय रमाताई? अहो खरंच उकडतंय हो मला. कळतंय मला. थांब, मी 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 लगेच जादू करते. हा मला श्वास घेण्यात त्रास होतोय रमाताई. हो बंद करा आता हे सगळं. ठीक आहे, मला माहिती तुम्हाला वाईट वाटतंय वाळवंटात आलोय म्हणून. ठीक आहे, आता इथेच फिरूयात ना वाळवंटात, काय हरकत नाही. आता हे सगळं काढते पण मी, मला खूप गरम होतं. आनंदी, आनंदी, आनंदी. आई, आई. अरे बापरे, काय रे राजा? काय? आनंदी घरात नाहीये. हा आनंदी घरात नाहीये. माझी कशी नाहीये? घरातच आहे ती. मी सांग आनंदी. सगळ्या खोल्या बघितल्यात मी, आनंदी घरात नाहीये. कुठे गेली? घरातच होती. अरे मी इथे बसले, ती आतमध्ये आहे. बारीकसा डोळा लागलेला माझा, पण त्याला काही हे नाही ना, म्हणजे माझं लक्ष होतं तसं. हा अगं बाई, अरे काय होतं माहिती का, आनंदी किचन मध्ये होती. भांड्यांचा आवाज येत होता तोपर्यंत मला खात्री होती की ती किचन मध्ये, आणि मग अचानक भांड्यांचा आवाज बंद झाला.
मग मी विचार केला की ती आता काम संपवून बेडरूम मध्ये झोपायला गेली असेल, तर ती बेडरूम मध्ये ती आहे. किचन मध्ये सुद्धा नाहीये, तुझ्या खोलीत पण नाहीये आणि आमच्या खोलीत पण नाहीये. इतक्या आत्मविश्वासाने कसं काय सांगतेस का? घरातली एक व्यक्ती घरात नाहीये. बर, माझ्यावर विश्वास नाहीये तुझा? नाहीये विश्वास? थांब. चिंगे, ए चिंगे, काय झालं? आई घरात आहे की नाही? हो, मगाशी जेवण बनवत होती. बघ बघ, माझ्यावर विश्वासच नाही ठेवत ना तू. कुठे गेली? हे काय, स्वयंपाक तर सगळं तयार आहे. तू बनवलास म्हणजे आनंदीने बनवलाय? मग आनंदी कुठे आहे? काय माहिती कुठे आहे. होती घरात तेव्हा. काय चाललंय? रमाताई, खूप दमले मी आता. माझ्या पोटात पण दुखायला लागलं. मी काय म्हणते, चला ना आपण आपल्या घरी जाऊयात आता. चला. हो, जाऊया ना घरी. हा मग चल. चल. काय तुम्ही जसं मला इथे घेऊन आलायत ना, तसं आता आपल्या घरी पण घेऊन चला. चला बरं पटकन. हा, चालेल, जाऊया आपण घरी. हो, फोन वाजतोय माझा. जमत आहे. काय? ह्यांचा आहे फोन. हा, हे घरी आले असतील म्हणजे. चला बरं घरी, आपण आपल्या घरी जाऊया. चला पटकन चला. अगं, जाऊया आपण, पण आधी मला तुला काश्मीरला घेऊन जायचं होतं ग. सोडा आता ते. चला आपण घरी जाऊयात ना. पण मी तुला इथे आणून ठेवलं वाळवंटामध्ये. अगं एरवी ना जादू अशा पटापटा जमतात मला. आज काय झालंय कुणास ठाऊक. पण ठीक आहे, मी घेऊन जाते आधी तुला काश्मीरमध्ये. हा, तुला खूप मजा येईल. मला नाही वाटत आता मला कुठे मजा येईल ते. मला ना असं वाटतंय रमाताई, माझ्या आयुष्यातली मजा आता कुठेतरी हरवून गेली आहे. माझी नेहमी दुःखात राहणार आहेस का तू? नाही राहणार. तुमच्या सगळ्यांसाठी नाही राहणार मी दुःखात. मला माहिती आहे ना, तुम्ही आणि हे किती प्रयत्न करतायत मला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी. मुद्दाम माझ्यासमोर बाळाचा विषय नाही ना काढत तुम्ही. सगळं माहिती आहे मला. मी पडेन यातनं बाहेर. मी माझा आनंद शोधेल बरोबर. राघवा, ऐक ना राघवा. काय? काहीतरी गौड बंगाल रे राजा. हा, अरे होती ना ती आतमध्ये, आता अचानक कुठे गायब झाली. म्हणजे मला ना हे सगळं ना विचित्र वाटतंय. मी कुणीतरी असं जादूटोणा केल्यासारखं. एवढी माझी चांगली सून कोणीतरी करणे केली आहे. मी काय म्हणते, ते कोलतिनीने फातर्पेकर महाराजांचं सांगितलं तिकडे घेऊन जाऊया. जरा गप्प बसशील आई. तू काय बोलतेस तुला कळतंय? काही जादूटोणा वगैरे कोणी केलेलं नाहीये. तू इथे बसली होतीस, तुला फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचं होतं. इथून बाहेर पडताना सहज लक्ष गेलं असतं, अडवलं असतंच, विचारलं असतंच कुठे निघालीस ते. अरे पण ती कुठे जाणार? तेच आता तिला विचारतोय फोन करून. तू थांब जरा, तिने फोन उचलू दे. आई गं, मला कोण हे असं करत असेल? आनंदी अशी कशी गायब होते? बाय माझे रमाताई, मी फोन करते. चला बरं आता घरी जाऊयात. हे घरी आले असतील, आई पण आहेत घरी. ते दोघं मिळून मला शोधतील आणि मी घरी गेल्यावर काय सांगायचं? मी वाळवंटात फिरत होते. कोणी विश्वास ठेवेल का माझ्यावर? चला बरं पटकन आपल्या घरी घेऊन चला. करा ती जादू, करा ती मान वाकडी करून. काय करतात तुम्ही करा. हे देवा, रमाताईंची जादू व्यवस्थित होऊ दे रे बाबा. ते करा पटकन करा.
पायमध्ये अहो ओढणी. आनंदी अजून घरी आली नाहीये. मी काय करू, जाऊ की नको जाऊ मला काही कळत नाहीये. नाही रे राघवा, तुझं काम महत्वाचं आहे बाळा. आनंदी जशी घरी येईल ना मी तसा तुला फोन करते, काळजी करू नको. जा जा. सगळं सामान घेतलंस ना? हो. हा? लाडूचा डब्बा, कानकोरणं, नेलकटर, दाढीचं ब्लेड. आई संध्याकाळी लगेच येणार आहे मी. हो का? नाही, मी आपलं सांगायचं काम केलं. ते तुम्हा मुलांचं असतं ना काय काय म्हणून. पण आई हा. आठवणीने मला कॉल करायचा, हो. नाही तर आनंदीला मला फोन करायला सांग. हो मी सांगते. अहो तू तू इथून कशी काय आलीस अचानक? अख्खं घर शोधलं होतं. कुठे होतीस तू? वॉशरूमला. वॉशरूमला. आनंदी मला घरात येऊन पाऊण तास झालाय. काय झालं? ते त्रास होत होता. त्रास होतोय ना मला. त्रास होतोय. आपण डॉक्टरकडे जाऊया? नाही नाही नाही, एवढं नाही होते. ठीक आहे. नाही, मी माझं जाणं कॅन्सल करतो. आपण आधी डॉक्टरकडे जाऊया. चल. कुठे निघाला तुम्ही? ते एका केस संदर्भात मला जुन्नरला जावं लागणार आहे, पण मी नाही जात. चल आपण नाही नाही डॉक्टरकडे नाही, मला खरंच बरं वाटेल आता. काळजी नका करू, तुमचं महत्वाचं काम असेल तुम्ही या जाऊ. जाऊ. नक्की? नक्की. काळजी घे. मी संध्याकाळपर्यंत येतो. हुश्शा, तू टेन्शन नको घेऊ, त्याला काही कळलं नाही. हं? चल परत ट्राय करूया. आनंदी, आनंदी. पण मी तर चेक केलं होतं, वॉशरूम मध्ये नव्हती आनंदी. अचानक कुठून आली? काय होतं हे सगळं? आनंदीच्या आयुष्यात अशा सगळ्या घटना तेव्हाच घडतात जेव्हा रमा तिच्या आयुष्यात येते. म्हणजे आनंदी, नेमकं काल काय झालं होतं? आनंदी, तुला खूप त्रास होतोय का? ऐकू थोडस दुखतंय परत पोटात, पण बरं वाटेल मला. तू बस. अहो बरं वाटेल मला. थांब थांब, मला डॉक्टरांशी बोलू दे. अहो असं अधनमधनं दुखतं. हो, मग डॉक्टरांनी सांगू दे ना काय नेमकं का दुखतंय ते. ऐका मला बरं वाटेल. हो आनंदी थांब. हॅलो डॉक्टर, मी राघव कर्णिक बोलतोय. माझी मिसेस आनंदीला पुन्हा पोटात दुखतंय. हे बघा, त्यांना अशा प्रकारचा त्रास हा अधूनमधून होऊ शकतो. म्हणजे त्यांना शारीरिक किंवा मानसिक ताण आला तर तो त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी टॅबलेट दिली आहेच तुम्हाला, ती त्यांना ताबडतोब द्या आणि मुख्य म्हणजे त्यांना आराम करायला सांगा. बरं ठीक आहे, थँक्यू डॉक्टर. ते मी टॅबलेटचा बॉक्स कुठे ठेवला मी तुझा? कपाटात आहे, मी बघ. थांब थांब, तू बस तिथे. अहो एवढं नाही काही झालंय. बस. ऐका मला बरं वाटेल. हो थांबशील जरा तू? आता एक डॉक्टरने काय सांगितलंय, हे टॅबलेट घेतल्यानंतर आराम करायचा, दुखणं थांबेल. नाही, मला स्वयंपाक करायचा आहे अजून. मी एक काम करते, स्वयंपाक करते मग आराम करते. ठीक आहे? हां, आणि मग
अहो ऐका ना, मला खरंच माझं सगळं आवरायचं बाकी आहे. अजिबात ऐकणार नाहीये. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की गोळी घेतल्यानंतर तुला कमीत कमी 2 तास तरी आराम करायचा आहे. कसलाच विचार करायचा नाही. स्वयंपाक मी करेन ना. आणि तुम्ही स्वयंपाक करणार आणि मी ते काय आराम करायचं? माझं सगळं लक्ष तिकडे असेल. मला माझं काम करू दे. तुम्ही जा ना ऑफिसला. हे बघ, ऑफिस आपलं आहे की नाही, गेलो उशिरा तर काही फरक पडत नाही. ठीक आहे, तू आराम कर. की बाई म्हणजे असं का बोलताय? आपण नवीन फर्म सुरू केली, तुम्ही वेळेवर जायला हवं. तुम्ही जा बरं, मला माझं काम करू द्या. ऐकशील, मी स्वयंपाक करतो. ऑफिसला मी गेलो उशिरा तर काही फरक पडत नाही. सगळा स्वयंपाक करतो, काळजी करायची नाही. आणि तू फक्त झोपायचंस, कसला विचार करायचा नाहीस. ऐक. मला बरं वाटतंय आता. नाही, पूर्ण बरं वाटल्याशिवाय नाही. झोप, आराम कर. केलं असतं माझं खूप. हलायचं नाही इथून. आनंदी, ए बाळा आनंदी, आई, मला चहा. अगं बाई तू आनंदी कुठे बाई? परत गायब झाली का रे राघवा? आता माझं व्यवस्थित लक्ष होतं, मी अजिबात झोपले नव्हते रे, टक्क जागे होते. तर कुठे बाई, काय करायचं तेव्हा? आई, समज. आनंदी आतमध्येच आहे, आराम करते ते. हो का? काय झालं रे तिला? तिच्या पोटात दुखतं. अरे देवा, परत पोटात दुखतंय का रे? मी बसते तिच्या बाजूला जरा वेळ. नाही, थांब थांब थांब. ऐक, गोळी घेतली तिने, आराम करते, आराम करू दे. थांब. हो चहा हवाय ना तुला? देतो मी. हो, थांब. चहा हवाय. चहा मला असा आणून देशील का? मला असं धरून असं चालता नाही येत. ठीक आहे. देशील? आई माझा टिफिन. बाबा तू? आई कुठे? बाळा, आई आतमध्ये आराम करते. तुला टिफिन हवाय ना? मी देतो तुला टिफिन. सँडविच? कोणता सँडविच? तो नाही का मी तुला नेहमी द्यायचो, तुला खूप आवडायचा. एका साईडला बटर, एका साईडला जॅम. पण बाबा आता मला त्याची सवय नाहीये रे. आई किती छान छान टिफिन करते. बरोबर आहे बाळा, पण आईची तब्येत बरी नाहीये ना, मग आजच्या दिवस ऍडजस्ट कर ना. माझ्या हातचं खा ना. ठीक आहे, पण ब्रेकफास्ट? ब्रेकफास्ट देतो ना मी. कुठे गेलं? हा, हे आपलं नेहमीचं. थांबा, लगेच देतो. येस. आणि येस, हे घे. ओके. काय ग, बरं वाटतंय का? की बाय माझे रमाताई, असं घाबरत नका जाऊ बरं तुम्ही मला. अगं मी आता ऐकलं, तू राघवला सांगत होतीस ना की तुला आता बरं वाटतंय, पण पोटात दुखतंय ना तुझ्या? तो अधनमधनं दुखतं. पण मी त्यांना सांगितलं असतं ना तर डॉक्टरांकडे घेऊन गेले असते, नाहीतर डॉक्टरांना घरी घेऊन आले असते. म्हणून नाही सांगितलं. म्हणजे एवढा त्रास होतोय तुला, होतोय ना? हा ठीक आहे, मग तू असं कर, तू आडवी झोप, मी बघते जरा. तुम्ही काय बघणार? अगं मी इथे नव्हते ना तेव्हा मी माझ्या जादूने अनेकांना बरं केलंय, अनेकांना बरं करत फिरत होते मी. तुलाही बरं करते, आडवी झोप. नाही, मी रमाताई आत्ताच गोळी घेतली आणि म्हणजे तुमच्या जादूने वगैरे मला बरं नाही वाटलं तर असू द्या, खरंच मला बरं वाटेल. वाटेल बरं. हं? मी करून बघते ना उपाय. आडवी झोप. ऐका ना, मला खरंच बरं वाटेल रमाताई. ऐका तुम्ही. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही तसं नाही. मग मी करून तर बघते, बरं वाटेल तुला. आडवी झोप, झोप आडवी.